बोळी जोडी मैदानावर खरं तर गोड नाही तर ही तिखट जोडी आहे आणि विस्फोटक जोडी आहे. एका बाजूला सार्थक म्हात्रे तडाखेबंद फलंदाज आणि तंत्रशुद्ध फटकेबाज आणि दुसऱ्या बाजूला पलाश बोकल विस्फोटक फलंदाज मिस्टर JPL या नावाने प्रसिद्ध असलेला आपण पलाश बोकल मैदानावर पाहतोय. ही जोडी खूप या जोहे संघासाठी महत्त्वाची आहे. जय गिरोबा देव जोहे संघ या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहे असं मला लागेल. कारण सुपर आपण पाहतोय 4 पर्यंत प्रवास करतोय. सेमीफायनलमध्ये किंबहुना पराजयाचा सामना करावा लागतोय पण तिथपर्यंत मजल मारतोय. एक चांगल्या टचमध्ये असला हा संघ आहे आणि चिरनेर सारख्या अगदी आपण पाहतोय मोठ्या स्पर्धेमध्ये सागर स्मृती चषकामध्ये 4था क्रमांक देखील त्यांना मिळाला आणि असं आपण पाहतोय मातब्बर संघ जय गिरोबादेव झोळे आणि एका बाजूला ऐशा स्पोर्ट्स बारापाडा याचं देखील प्रचंड नाव आहे. शाबीरबाई दलवी नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी सरपंच म्हणून गावाचं नेतृत्व केलं पण आज मात्र आपल्या बारापाडा या संघाकडून खेळत असताना एक खेळाडू म्हणून आपण पाहतोय खेळत असताना पाहायला मिळतील. चला तर मैदानावर जाऊया. आता पुन्हा एकदा मैदानाच्या हालचालींचा आढावा घेऊया. मैत्री चषक 2026 पहिल्या फेरीतील मात्र ही दुसरी लढत आहे. एकच लढत आतापर्यंत झालेली आहे त्यामध्ये रांजणपाडा संघानं विजय मिळवला आणि आता मात्र ऐशा स्पोर्ट्स बारापाडा विपक्ष जय गिरोबा जोहे या दोन टीममध्ये मॅच होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला ऐशा स्पोर्ट्स बारापाडा संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि जय गिरोबा जोहे संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले आणि प्रमुख 2 बॅटर सलामीची विद्यमान जोडी मैदानावर एका बाजूला सार्थक म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर JPL जोहे प्रीमियर लीगचा बेताज बादशाह खरं तर पलाश बोकल पाहतोय. सार्थक म्हात्रे याच्याबद्दल चर्चा केली तर नक्कीच कॉलेजच्या स्पर्धेमध्ये लेदर क्रिकेटमध्ये रत्नागिरी इथे झालेल्या 104 धावा शतकी खेळी करणारा सार्थक म्हात्रे आहे आणि सातत्यानं या खेळाडूची चर्चा होत असते. अंडर 19च्या स्पर्धा देखील खूपशा गाजवल्यात तो सार्थक म्हात्रे. इन ॲक्शनमध्ये गोलंदाजीमध्ये गोलंदाज असणार आहे. तुषार देखील जलद गतीचा वेगवान हा गोलंदाज आहे. बारापाडा संघासाठी खूप सामने त्यांनी आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकवल्यात असा हा आक्रमक जलद गतीचा गोलंदाज इन ॲक्शन मध्ये तुषार पाहतोय. पहिलं स्ट्रायकर हा गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलच्या बाहेर ऑन साईडला ते पण आपण पाहतोय प्रोटेक्शन घेतलाय तुषार या गोलंदाजानं. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नंदू सर आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक सर. तुषार इन ॲक्शन मध्ये पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले टाळांचा कर्कश आवाज सामन्याला होतोय सुरुवात. इन ॲक्शन मध्ये गोलंदाज तुषार लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा इथे अडबा बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. खेळपट्टीवर चेंडू खेळून काढला जातोय. निर्धाव चेंडूची पहिली सुरुवात होतोय. 12-20 ला हा पहिला चेंडू पडलाय म्हणजे 12 बाजून आपण पाहतोय 35 मिनिटांनी 3 षटकं संपली पाहिजे अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जमूया मैदानावर पुन्हा एकदा रंगलाय जोहे विपक्ष बारापाडा हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना. इथे मात्र लॉफ्टेड कबर ड्राईव्हचा फटका कबरच्या वरून गेलाय. चेंडू मात्र सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. विस्फोटक फलंदाज मिस्टर JPL पलाश बोकल्याचा बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिला चौकार लॉफ्टेड कबर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॅटची कडा इथे मात्र पकडलाय जेल. संपलाय पलाश बोकल्याचा खेळ. पहिला डॉट दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर बॅटची आतली कडा घेत यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये क्रिकेट इथे मिळालाय बारापाडा संघाला पहिला विकेट.
तर पलाश वोकल याची खेळाडू वृत्ती त्याचं कौतुक करावं लागेल. कारण उजव्या हाताची अंगठी फ्रॅक्चर आहे, तुटली आहे, त्याला ऑपरेशन करायला सांगितलंय, तरी देखील माझ्या गावाच्या संघासाठी मला खेळायचं आहे. हाच एकदा आपण पाहतोय मोठो इंटेन्शन घेऊन मैदानात उतरणारा पलाश बोकल आज आपण पाहिला. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय फलंदाज सिद्धेश बोकल. आणि आता मात्र सार्थक म्हात्रे या दोघांच्या वरती उर्वरित जबाबदारी जय गिरोबादेव जोई संघाची असणार आहे. तुषार आक्रमक लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर अबे फ्रॉम द बॉडी अगदी आपण पाहतोय रिटर्न क्रीजच्या जवळून चेंडू जातोय, अँगल बनवतो इथे मात्र, आणि अँगल बनवून चेंडू टाकल्यानंतर एक नॅचरल स्विंग मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की एक नॅचरल स्विंग असतं त्याच्याकडे, तो पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस इथे हा चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू या गोलंदाजानं फेकलेत, त्याच्यामध्ये 4 धाबा दिल्यात, एक विकेट मिळवलाय, तो म्हणजे पलाश बोकल याचा. टप्पा पडलाय, आतल्या दिशेने आलाय, डाव्या एष्टीच्या बाहेर होता चेंडू, पिच झाला होता, तिथून मात्र वरती उचली घेणारा चेंडू आपण इथे पाहिला. अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी करतोय, नॅचरल स्विंग आहे, वेग पण आहे आणि स्विंग पण आहे, कमालीची गोलंदाजी करतोय. हाय एम ॲक्शन आहे, चेंडू रिलीजिंग पॉईंट देखील फारसा चांगला आहे या गोलंदाजाचा. अटॅकिंग गोलंदाजी मित्र म्हणेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की खरं तर फलंदाज हवी होतो, पण इथे मात्र बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय तुषार या गोलंदाजानं. बारापाडा एक्सप्रेस तुषार इन ॲक्शन मध्ये. इथे मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. पहिलं षटक इथे मात्र समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात जय गिरोबादेव जोहे संघ. साठी 2 कूलर धन्यवाद. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा एक बाद, 4 धावसंख्या धावफलकावर जय गिरोबादेव जोहे संघाच्या. प्रथमतः बारापाडा संघानं इथे मात्र टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं जय गिरोबादेव जोहे संघाला. इन्व्हिटेशन स्वीकारत असताना मात्र इथे पलाश बोकल याला मात्र तिसऱ्या चेंडूवर माघारी परतावं लागतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इनसाइड बॅटचं मात्र कडा लागली आणि यष्टीरक्षकानं मात्र तो चेंडू झेल पकडला. सामीरभाई दलवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. रेहान इन ॲक्शन मध्ये असणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बारापाडा संघाच्या वतीनं रेहान इन ॲक्शन मध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. इनसाइड आउटचा फटका मारायचा होता, बॅटचा फ्लो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होता, फुटवरचा वापर केला होता. अगदी सार्थक मात्र याच्या फलंदाजीचा विचार केला तर बॅकफुटला जातोय, नंतर इथे फ्रंट फुटला येतोय, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळतोय, अशा पद्धतीने फुटवरचा वापर करतोय. गोलंदाजी इन ॲक्शन मध्ये रेहान आहे, हाय एम ॲक्शन आहे, चेंडूचा रिलीजिंग पॉइंट पण खूप छान आहे. या वेळेला मोठा फटका दादू याच्या बॅट मध्ये, पण फटका फसलाय की काय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक क्रिक क्रिक क्रिकेट इथे आलाय, महत्वाचा विकेट, विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. बिग फिश इन द नेट. नक्कीच या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर समोरच्या दिशेने म्हणजे व्ही शेपमध्ये हा जो पूर्णपणे एरिया आहे तो लांब आहे आणि यामुळे हा फटका फसला गेला. सार्थक म्हात्रे याचा देखील अभ्यास करणं फारसं महत्त्वाचं होतं टीमला, पण तो अभ्यास केला गेला नाही. 2 महत्त्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर पडलेत, ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या की धाबा येतील, कारण विस्फोटक फलंदाज म्हणून पलाश बोकल आणि सार्थक म्हात्रे याची ओळख आहे. पण जलद गतीचा पहिला गोलंदाज तुषार याने मात्र 4 धावा दिल्या, 1 विकेट त्याला मिळाली. रिहान जसा आला पहिल्या चेंडूवर इथे मात्र डॉट चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र ओव्हरपिच चेंडूवरती इथे विकेट मिळाला सार्थक म्हात्रे याचा. इन ॲट नंबर 4 वरती भूपेंद्र
इथे मात्र पाहतोय मैदानावरती इन ॲक्शन मध्ये असणार आहे विस्फोटक फलंदाज म्हणून याची देखील ओळख आहे आणि सिद्धेश मोकल परिस्थितीनुसार खेळ करणारा हा खेळाडू आहे. इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला दिसेल. इन ॲक्शन मध्ये रेहान आपण पाहतोय राईट अप ओव्हर दी विकेट हायम ॲक्शनने गोलंदाजी करणार आहे. अगदी प्रचंड वेगानं भन्नाट वेगानं पण नियंत्रण नाही दिशाहीन मारा इथे पाहायला मिळतोय. दोन्ही हात जमिनीला समांतर धावले अभ्यंतर धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. 2 गडी बाद 5 जय गिरोबादेव जोहे संघ. इथून मला वाटतं एखादी भागीदारी पार्टनरशिप फारशी महत्वाची आहे जोहे संघासाठी. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय अप्रतिम आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. टप्पा रिटर्न क्रीजच्या अगदी जवळ पडतोय तिथून हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय अवे फ्रॉम द बॉडी स्विंग अँड मिस इथं पाहायला मिळालं. भूपेंद्र याला मात्र शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागेल कारण इथून ब्लाइंड शॉट आपल्या बॅटमधून धावता येणार नाही. फुटवर्कचा वापर केला लेग स्टंपच्या बाहेरून परत ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि इथून मात्र मोठा फटका दे धक्का आणि भूपेंद्र याच्या बॅट मधून आलाय हा मोठा छक्का. फटका मारला होता अप्रतिम फटका यावेळेला मात्र भूपेंद्रच्या बॅटमधून पाहिला. 11 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात जय गिरोबादेव जोहे संघ. रेहान आता मात्र थोडा मात्र लेंथ मध्ये बदल मोठा फटका मारायचा होता यावेळेला मात्र लाऊड अपील पंचांकडे होतोय पण इथे मात्र उत्साह जास्त आहे आत्मविश्वास किंबहुना मला वाटतोय कमी आहे आणि यामुळे पंचांनी मात्र इथे नॉट आउट घोषित केले. स्क्वेअर लेग पंच मात्र नक्कीच इथे आपण पाहतोय नंदू सर आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे हनुमानजी नाईक सर 2 ऑफिशियल अंपायर ऑन फील्ड आपण पाहू शकताय. लाऊड अपील झाली होती आपण बघू शकताय नॅशनल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतली बॅटचा फ्लो देखील अडबा बॅटनं मारायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाच्या चेंडू हातामध्ये गेला. साबिरबाई दलवी आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. या बल्ला मात्र 11 धावसंख्या धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा एकदा भूपेंद्र इन ॲक्शन मध्ये असणार आहे. इन ॲक्ट नंबर 4 वरला फलंदाज वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्या बनवतोय. आता मात्र फटका फसला बॅटचा ब्लश करून चेंडू मात्र वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. क्रिकेट इथून आलाय जोहे संघाचा जाणारा हा 3रा विकेट आणि 12 पाडा संघाला मिळणारा देखील 3रा विकेट. 11 धावसंख्या धावफलकावर विकेट क्रमांक 3 यावेळेला मात्र मैदानाच्या बाहेर. दोन षटकांच्या अखेरीस जय गिरोबादेव जोहे संघाची धावसंख्या धावफलकावर आहे. 2 गडी आता बाद होते पण शेवटच्या देखील चेंडूवर इथे विकेट मिळाला. 3 गडी बाद 11 धावसंख्या धावफलकावर. पहिला षटक तुषार यानं फेकला त्यानं मात्र 4 धावा दिल्या. एक त्याला विकेट मिळाली. रिहान यानं मात्र दुसरं षटक हाताळलं त्याने 7 धावा दिल्या आणि 2 त्याला विकेट मिळाल्या. एकंदरीत 11 धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात जय गिरोबादेव जोहे संघाचे आहे. इथे मात्र परिस्थितीनुसार खेळ करणारा सिद्धेश मोकल इथे मात्र इन ॲक्शन मध्ये इथे पाहायला मिळेल. अगदी देहबोली जर आपण पाहिली तर अगदी ठेंगणी आहे पण मात्र फटकेबाजी देखील प्रॉपर असतात सिद्धेश मोकल याच्या. इन ॲक्शन मध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय आमश या बल्ला मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट प्ले केलाय. इथे मात्र
लॉंग ऑफच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षकानं मला वाटतं केली चुकीला नाही माफी, कारण इथून मात्र आलाय या बल्ला सिद्धेश मोकळ्याच्या बॅटमधून चौकार. धमाका म्हणून सिद्धेश बोकलची ओळख आहे. मी म्हटलं होतं की परिस्थितीनुसार खेळ करणारा खेळाडू म्हणून याची ओळख आहे. एक चौकार आलाय, मिनी हेलिकॉप्टर शॉट प्ले केला गेला होता, मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफच्या दिशेनं, तिथून मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका देत चौकार मिळाला. 15 धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. इन ऍक्शन मध्ये अमास, या बेलेला मात्र इनसाइड आउटचा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, चेंडू थांबणार नाही, फ्लॅट डाऊन द ग्राउंड. आलाय सिद्धेश मोकळ्याच्या बॅटमधून तळटाका षटकार. बडा धमाका. सिद्धेश बोकल जबरपास 5 चेंडू खेळलाय आणि 5 चेंडू मध्ये वैयक्तिक 10 धावसंख्येचं योगदान देतोय. रजत आता आलाय, अगदी तो देखील चांगला क्रिकेट खेळतो, पण नॉन स्ट्राईक एंडला राहून सिद्धेश बोकलचा फटक्यांचा तडाखा पाहतोय. या बल्ला मात्र इनसाइड आउटचा पुन्हा एकदा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय हा चौकार. बेधडक दे धडक सिद्धेश बोकलचा फटका, कडक कडक कडक. देव जोये संघाचा छोटा पाकेड, बडा धमाका आणि परिस्थितीनुसार खेळ करणारा सिद्धेश बोकल आता मात्र रंगात आलाय, ढंगात आलाय. 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येचा बहारदार खेळ. किंबहुना आपण पाहिला त्याच्या खेळीचा विचार केला, सलगचे 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार, षटकार आणि चौकार, वैयक्तिक 14 धावा आणि संघाच्या धावसंख्या धावफलकावर पोहोचल्यात 25 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. तिसरं षटक अमाश या बल्ला मात्र इन ऍक्शन मध्ये असणार आहे. राईटम राऊंड दी विकेट गोलंदाजी करतोय, थोडा अँगल बनवून गोलंदाजी करतोय, थोडा मात्र क्रॉस एंडेड प्रॉपर नाही. इथे मात्र आपण बघितलं थोडा क्रॉस एंडेड आहे. या बल्ला मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका, अल्टी पल्टी चेंडूने मारली सीमा रेषेला कल्टी. आलाय 2 इन अ रो सिद्धेश मोकळ्याच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. कुण्या गावाचं नाही तर हे जोह्याचा खेळाडू आहे, अगदी स्टार खेळाडू सिद्धेश बोकल. गरजलाय बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. आज मात्र आमच्या मैत्री चषक 2026 मध्ये चर्चा आहे या जोह्याच्या सिद्धेश बोकलची. टाइम अलर्ट असणार आहे. टीम 12 पाडा, आपल्याला वॉर्निंग मिळते पंचांकडून. शेवटचे मला वाटते काही 1 मिनिटामध्ये आता मात्र आपल्याला हा षटक संपवणं अनिवार्य असणार आहे. 29 धावा धाव फलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात जय गिरोबादेव जोये संघा. या बल्ला मात्र बॅटची कडा घेऊन पहिल्या स्लिपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉटला टप्पा पडला होता, अगदी आपण पाहतोय जागा बनवली होती सिद्धेश मोकलनं, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू अटल्या दिशेने आला, बॅटची कडा घेतली आणि पहिल्या स्लिपमध्ये चेंडू अडवला गेलाय. इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा अमाश. 4 चेंडूवरती धावा बनवल्या 18 आणि हा 5वा चेंडू निर्धाव होता. पुन्हा एकदा पद्धतीचा फटका, चेंडूला उधळलाय. या बेलेला मात्र आमची मैत्री चषक आहे, बेधडक दे धडक आणि या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आलाय, कडक कडक कडक.
अप्रतिम फटकेबाजी करत असताना सिद्धेश बोकल याला पाहिलं. 9 चेंडूमध्ये 24 धावसंख्या करणारा सिद्धेश बोकल अद्याप मैदानावर आहे. 35 धावसंख्या धावफलकावर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद अशी परिस्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या अमाश याच्या षटकामध्ये 24. 3 विकेटसाठी नक्कीच या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. बाबासा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे आपण पाहतो ऐशा स्पोर्ट्स बारापाडाचे इथे प्रेक्षक प्रोत्साहन देत आहेत, पण इथे मात्र बॅटरी मात्र 4 झाली आहे सिद्धेश बोकलची. इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक इनला इथे मात्र रजत आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू, बॉल ऑफ द डे मी तर म्हणेल, कारण गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि फुटवर्कचा वापर नाही, ट्रिगर मोमेंट नाही, या फलंदाजाची जागेच खेळतोय आणि मात्र कबरच्या दिशेनं मारायचा प्रयत्न होता, लॉफ्टेड ड्राईव्ह, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षक सामीरभाई दलबी यांच्या हातामध्ये जातोय. पहिला चेंडू निर्धाव. राईटम राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पुढे सरसावला पद्धत आली, त्याचा वापर केलाय. बॅटची आतली कडा घेत चेंडू मात्र पहिल्या स्लिपमध्ये अडवला जाईल. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. एका धावसंख्ये मात्र अलगदपणे धावफलक पुढे जाईल 36 आकड्यावरती. 36 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. करंट रन रेट आपण पाहिला तर 10.80 असा एकंदरीत आपण पाहतोय हा रन रेट आहे. करंट म्हणजे 10च्या सरासरीने वाटचाल करतोय जय गिरोबादेव जोये संघ. खरं तर आत्ताचं दमट वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये सिद्धेश बोकल याच्या बॅटमधून फटके येणं म्हणजे एक जमेची बाजू जोये संघासाठी देखील आहे. इन ऍक्शन मध्ये मेहताब, सिद्धेश बोकल पुन्हा एकदा मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका फसला. इथे झेल पकडलाय. विकेट क्रमांक 4 क्रिकेट इथे जोये संघाचा 4था विकेट माघारी परतोय 36 धावसंख्या धावफलकावरती. नक्की आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहिला तर झोएब याला मात्र हा झेल पकडला. मी आत्ता चर्चा केली की हा दमट वातावरण सध्याच्या घडीत झालंय, मॉइश्चर वाढलंय आणि अशा परिस्थितीत सिद्धेश बोकल याच्या बॅटमधून या धावा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये बारापाडा टीम बॅटिंग करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला मात्र इथे अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे. 36 धावा धावफलकावर 4 गडी बाद. इथे मात्र इन ॲक्शनमध्ये आपण फलंदाज पाहतोय रुपेश पाटील, नवी मुंबई पोलीस. रुपेश पाटील इन ॲक्शनमध्ये असणार आहे. अगदी चिरनेर येथील नाईट स्पर्धेमध्ये पॉईंटच्या दिशेनं उत्कृष्ट झेल पकडला होता तो मात्र फलंदाज इन ॲक्शनमध्ये. जर्सी नंबर 27 मध्ये बारदस्त दहीयष्टीला फलंदाज रुपेश पाटील. जय गिरोबादेव जोहे संघाच्या वतीने 7व्या क्रमांकावर आलाय. इथून अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एखादा मोठा फटका आला तर एक सन्मानजनक धावसंख्या अशा परिस्थितीमध्ये जोहे संघासाठी होऊ शकतात. मेहताबचं कौतुक करेल, मात्र 1 धाव 1 विकेट मिळालाय. 3 चेंडू फेकलेत मेहताबनं. मेहताबच्या मात्र या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला, तिथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. एक धावाली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. पंचांचं बोट अवकाशाकडे. ओयूटी रनआउटच्या स्वरूपामध्ये रुपेश पाटील वैयक्तिक 1 धावसंख्या बनवत मैदानाच्या बाहेर. 5वा धक्का बसतोय जय गिरोबादेव जोये संघाला. चला राबीट टीम इथे आलेली आहे, त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आयोजक पुढचा शेड्यूल, पुढच्या मॅचेस कशा असणार आहे हे आम्हाला सांगा, तसं आम्हाला अलाउन्स करा लगेच. ओके, राबे आणि रामवाडी आपण टॉससाठी यायचं आहे. रामवाडी टीम कॅप्टन संदीप दादा आणि अर्थातच राबे टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करून घेऊया. पहिलं सत्र झालं की आपण टॉस करूया, पण तत्पूर्वी आपण कॅप्टन इथे सन्मानानं आपण अतिथी कक्षामध्ये बसा. आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. मेहताब अप्रतिम गोलंदाजी करतोय. अगदी सिद्धेशच्या बॅटमधून धावा येत असताना सिद्धेशला गारद केलं, त्याच्यानंतर रुपेश पाटीलला गारद केलं. ही कमालीची गोलंदाजी आहे, कौतुक करेल मी मेहताबचं. राईटम राऊंड दी विकेट गोलंदाजी करतोय, हायम ॲक्शनने गोलंदाजी करतोय आणि वेग देखील भन्नाट आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हे फारसं महत्त्वाचं मेहताबच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितलंय.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय चेंडू, अगदी रिटर्न क्रीजच्या जवळून चेंडू जातोय. मॅक्स धुमाल या बल्ला आपण पाहतोय. वैभव धुमाल इन ऍक्शन मध्ये आहे, पण या बल्ला वैभव धुमाल याचा अंदाज चुकला गेला. असं वाटलं की हा चेंडू वाईट असेल, पण अचूक टप्प्यावरती मेहताब टाकतोय. मेहताबचं कौतुक. मात्र 5 चेंडूमध्ये 1 धाव दिली आणि 2 विकेट मिळाल्यात मेहताब याला. अप्रतिम गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं मुंबईचं. इथे मात्र आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह आणि सचिन रमेश तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह फसला गेला, कारण वैभव धुमाल याचा चेंडू इथे क्षेत्ररक्षकानं अडवला गेला. तुषार क्षेत्ररक्षक ज्यांनी मगाशी पहिला षटक हाताळला तो तुषार. इथे 2 धावा बघता बघता पाहता पाहता पूर्ण झाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाव फळक आता पोहोचलं मात्र 39च्या आकड्यावरती आणि दुसऱ्या सत्रामध्ये 40 धावसंख्येचं आव्हान टार्गेट आपण सेट केलं गेलेलं आहे. ते आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघापुढे. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपलाय. दुसऱ्या अंकाला मात्र सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जाईल. 24 मध्ये बनवायचे आहे 40, म्हणजे 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आपण कुठे जाऊ नका, बघत राहा मैत्री चषक 2026चा थर्रा रणकंद वॉर महामुकाबला क्रिकेटचा कुंभ मेळावा. हेलो, चलते मैदान की तरफ यहाँ पर आयशा स्पोर्ट बारापाड़ा विपक्ष जोहे के बीच ये मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर जोहे के बल्लेबाजों ने 4 ओवर में रन बनाए हैं. उनतालीस रन और 40 का टारगेट यहां पर दिया है. आयशा स्पोर्ट बारापाड़ा विपक्ष जय गिरोबा जोहे के बीच ये रंगतदार मुकाबला यहां पर. चलते मैदान की तरफ यहां पर न भूमीसाठी न तुकड्यासाठी न सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला तो फक्त रयतेच्या सुखासाठी. रयतेच्या सुखासाठी या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना मानाचं वंदन, मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये. या गावातील A1 जोडी विश्वास पाटील आणि किरण म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी 2 कूलर दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा या माध्यमातून करूया सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं, क्रिकेटप्रेमी रसिकांचं, सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक या स्पर्धेमध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आपण बघत आहात नॅशनल स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट आणि माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकताय. सतत 3 दिवस
दिगंबरजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. अतिशय वाखाणण्याजोगा असं गुणलेखक स्वतः ते स्कोरर शीट बनवून घेऊन येतात. खरंच खूप मेहनत त्यांनी स्कोर शीटीसाठी घेतलेली आहे. करूया त्यांचं सुद्धा स्वागत. चलते मैदान की तरफ यहाँ पर पहला ओवर जीते की जोहे की तरफ से यहाँ पर लेकर आ रहे हैं. ऑफ के बाहर गेंद कट किया, इस गेंद को रनआउट का मौका, शायद गेंद हाथ में नहीं आई, गई है थर्ड मैन रीजन पर. वहां पर 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ यहां पर खाता खोला है शाबिर भाई ने. समझदारी वाला क्रिकेट यहां पर सम्मान दिया, अंदर आने वाली गेंद को कट किया, यहां पर 2 रन के साथ टीम का खाता यहां पर खोला है. जीतने के लिए 23 रनों गेंदों में 38 रन यहां पर बनाने हैं. साझेदारी यहां पर पलपनी होगी, बनानी होगी, तभी आप रनों का पीछा कर सकते, क्योंकि थोड़ी सी ओस यहां पर गिर रही है, उसका फायदा मिलता हुआ यहां पर गेंदबाज को. रिवर्स अटेम्प्ट किया, शानदार यहां पर लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद. यहां पर लग गई. ये आएंगे बिल्कुल यहां पर 4 रन मुकम्मल होते हुए. 4 रन के साथ टीम की पारी और स्कोर आगे बढ़ाते हुए यहां पर जाके पहुंचे 6 रनों के ऊपर. शानदार प्रहास यहां पर जाना पर का भापा सार्थक कहां पर गेंद फेंक रहे हैं और उसी दिशा के तरफ शॉट खेलना, वो भी रिवर्स. एक बेहतरीन यहां पर पारी का नमूना पेश करते हुए शाबिर भाई. काफी कुछ उम्मीदें बारापाड़ा टीम को शाबिर भाई से. चलते मैदान की तरफ सार्थक फिर से एक बार फाइन लेग की दिशा की तरफ खेला हुआ शॉट. वहां पर फील्डर है पर फील्डर कुछ कर नहीं पाएंगे. यह आएगा यहां पर बैक टू बैक दूसरा चौवा. बैक टू बैक 2 बाउंड्रीज लगाकर यहां पर फील्ड से खिलवाड़ करते हुए यहां पर साबिर भाई शानदार बल्लेबाजी करते हुए टीम का पीछा यहां पर करने जरूर उतरे हैं. आसानी के साथ P1 का जो ओवर है उसमें रन यहां पर बटोरते हुए 3 गेंदों का सामना किए. 3 गेंदों में 10 रन यहां पर बटोरते हुए सार्थक फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर साबिर भाई के लिए. फुल टॉस करके इस गेंद को खेला, गति परिवर्तन यहां पर करते हुए और साबिर भाई वही बताते हुए कि थोड़ा सा वेरिएशन किया था, गेंदबाज ने गति परिवर्तन किया था इसलिए चकमा खा गए यहां पर, नहीं तो ये गेंद भी मारने वाली थी. यहां पर अच्छा कमबैक करते हुए सार्थक अपने टीम के लिए, अपने गांव के लिए, अपने नाम के लिए यहां पर. और क्यों ना हो दोस्तों, जब लड़ाई अस्तित्व की होती है तो लड़ना धर्म बन जाता है. अच्छी गेंद यहां पर फिर से एक बार गति परिवर्तन करते हुए और ये ऊपर की तरफ भेजा है, क्योंकि काफी दूर अंपायर थे तो उनको शायद ये नजर नहीं आया कि क्या हुआ है करके. ऊपर की तरफ भेजा यहां पर कीपर ने मांग करते हुए. क्या ये यहां पर ये रन आउट होगा? और जयराम मामा यहां पर आते हुए थर्ड अंपायर यहां पर ऊपर भेजा है और थोड़ी सी धड़कनें तेज यहां पर होती हुई. और शानदार अभी तक जितने भी बल्लेबाजी हुई है काफी अच्छी. और अगर बात करें बल्लेबाजी की तो शानदार बल्लेबाजी यहां पर. नॉट आउट यहां पर नॉट आउट दिया गया है. चला जरा टॉस ओढून घ्यायचे, रामवाडी आणि रावे यांच्यामध्ये टॉस ओढून घ्यायचे. कृष्णा म्हात्रे सर टॉस ओढून घ्यायचे. रामवाडी आणि रावे दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा देऊया खूप खूप शुभेच्छा. चलते मैदान की तरफ यहाँ पर क्या हो रहा है? हेलो चला रावे संघ आणि चलते मैदान की तरफ संघ सर्वांचे लाडके दुर्वाद दादा यांच्या हस्ते स्टॉच होत आहे. अच्छी शॉट, नहीं रुकेगी, गेंद आएगी सीधे बाउंड्री बाहर. ये आया डाबर च्यवनप्राश षटकार. चला टॉस जिंकले रामवाडी संघाने. धन्यवाद. चलते मैदान की तरफ यहाँ पर 2 गेंदें काफी अच्छी डाली थी, कमबैक जरूर किया था यहाँ पर गेंदबाज सार्थक ने. उसके बाद साबिर भाई कहाँ रुकने वाले हैं? पाले में गेंद थी, मारने वाली गेंद थी, पुल किया इस गेंद को, उड़ाया यहाँ पर लॉन्ग ऑन रीजन की तरफ. मिलेंगे पूरे 6 रन. 6 रन के बदौलत टीम का स्कोर जाके पहुंचा है
पहले ओवर के बाद 16 रन बिना कोई विकेट खोए आयशा स्पोर्ट 12-12 की टीम यहां पर रनों का पीछा करने जरूर उतरी है। पहले ओवर में आए 16 रन बिना कोई विकेट खोए। समीकरण यहां से बदलते हुए आने वाले 18 गेंदों में जीतने के लिए यहां से चाहिए 24 रन। नए आने वाले गेंदबाज यहां पर जोहे की तरफ से सिद्धेश। देखते सिद्धेश क्या करते हैं, क्या कमबैक करेंगे सिद्धेश। बल्लेबाजी तो काफी अच्छी सिद्धेश ने की। अगर इस ओवर में 4 या 5 रन देते हैं तो शायद कमबैक कर सकती है यहां पर जोहा टीम, संभावना है। पर नॉन स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज थे सिद्धेश, सिद्धेश आधे पिच पर पटकी हुई गेंद, सम्मान दिया इस गेंद को, क्योंकि बड़ा भाई जब आपका स्कोर बना रहा है तो छोटे भाई का काम होता है स्ट्राइक को रोटेट करना। उसी प्रकार से यहां पर स्ट्राइक रोटेट करते हुए यहां पर छोटे मियां चलते मैदान की तरफ। साबिर भाई थोड़े से विस्फोटक है यहां पर अंदाज में बल्लेबाजी करते हुए, क्या यहां पर कमबैक करेंगे यहां पर सिद्धेश। देखते सिद्धेश 14-15 कदमों का स्टार्ट लेते हुए जीता गांव की इनकी तरफ से यहां पर गेंदबाजी करते हुए थोड़ी सी फील्ड को यहां पर सजाते हुए सिद्धेश ने दौड़ना चालू किया। साबिर भाई स्ट्राइक पर है, इनर एज लगा बल्ले का, वहां पर फाइन लेग के खिलाड़ी ने थोड़ी सी गलती की, कितनी सजा भुगतनी पड़ेगी। और वहां पर 2 रन मुकम्मल होते हुए जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन बटोरते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचे 19 रनों के ऊपर। अच्छी गेंदबाजी अभी तक करते हुए यहां पर सिद्धेश अपने टीम के लिए, अपने गांव के लिए, अपने नाम के लिए अगर ये गेंद वहां पर रोकते तो शायद इस गेंद के ऊपर 1 रन यहां पर हो सकता था। चलते फिर से एक बार यहां पर साबिर भाई स्ट्राइक पर है, देखते क्या करते इस गेंद के ऊपर। आधे पिच पर पटकी हुई गेंद, क्या गेंद हवा में जरूर है या नो मैच लैंड में जाके गेंद गई है। 1 रन आसानी के साथ दूसरे का प्रयास, रनआउट का मौका, शायद वहां पर 2 रन चुराते हुए थोड़ी सी फंबलिंग, वहां पर तीसरा रन यहां पर चुराने का प्रयास और शायद तीसरा रन भी यहां पर चुराते हुए थोड़े से थक चुके जरूर है साबिर भाई, क्योंकि विकेटों के बीच रनिंग करना, दौड़ लगाना इतना आसान नहीं है। इस 3 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 22 रनों के ऊपर। या ठिकाणी रोहितजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम आणि स्वागत। चलते मैदान की तरफ फिर से एक बार यहाँ पर फुल टॉस करके इस गेंद को खेला, 1 रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचे 23 रनों के ऊपर। अच्छी गेंदबाजी में कहूंगा अब तक यहाँ पर अगर बात करें सिद्धेश की तो थोड़ी सी मिसफील्डिंग जरूर देखने को मिली यहाँ पर उसके बावजूद चौवा या छक्का लगने देने दिया अपने स्पेल में, यहाँ पर थोड़े महंगे साबित जरूर हुए हैं सिद्धेश। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर सामने है साबिर भाई, अच्छी गेंद वहां पर गोली के रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तन में बिंदी गेंद यहां पर हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। हर एक गेंद सोच समझकर खेलो, क्योंकि एक बार गेंद जब विकेट कीपर के दस्तन में चली जाती है तो दोबारा सोचने का वक्त नहीं मिलता, मौका नहीं मिलता। शानदार कमबैक करते हुए सिद्धेश अपने टीम के लिए, खुद के लिए, टीम का स्कोर वही रुकता हुआ। दिशा देना चाहते थे यहां पर, बुद्ध बनने गए पर बुद्धू बन गए, यहां पर खिलवाड़ जरूर करना चाहते थे गेंदबाज से। ओवर की समाप्ति हो चुके, 2 ओवर के बाद टीम का स्कोर है आयशा स्पोर्ट 12 का 23 रन विदाउट लॉस। धावसंख्या झालेली आहे ती 23, 12 में 17 रनों की आवश्यकता। क्या यहां पर डिफेंड हो सकते हैं यह स्कोर, या फिर यहां पर आसानी के साथ चेस करेंगे यहां पर 12 के बल्लेबाज।
चला जरा स्पीडअप करा कारण टाइम अलर्ट केलेला आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका, आधीच वेळ खूप गेलेला आहे, त्यामुळे विनंती असणार आहे. 12 वाजून 56 मिनिटं झालेले आहेत, थोडं स्पीडअप करायचं है. 12 गेंदे 17 रन यहाँ पर बनाने हैं. या खुदा तू ही जाने इस मैच का नतीजा क्या होगा. एक अच्छा और कमबैक दिला सकता है और एक अच्छा शॉट वापसी कर सकती है यहाँ पर बारापाड़ा टीम की. फिलहाल दोनों तरफ ये मुकाबला झुकता हुआ, क्योंकि 12 में 17 इतना आसान भी नहीं है, इतना मुश्किल भी नहीं है. अच्छी गेंदबाजी करेंगे, अच्छी फील्डिंग करेंगे तो शायद दबाव बन सकता है बल्लेबाजों के ऊपर. ये यहाँ पर संभावना की जा सकती है, यहाँ पर वर्तमान किया जा सकता है कि क्या होगा, पर ये तो वक्त बताएगा कि कौन सी टीम यहाँ पर जीतने वाली है और कौन सी टीम यहाँ पर हारने वाली है. हर एक मुकाबला यहाँ पर नॉकआउट जैसा होता है, जो जीतेगा वही सिकंदर कहलाता है. चलते मैदान की तरफ और तीसरा ओवर लेकर आ रहे वैभव. देखते वैभव क्या करते हैं अपने स्पेल में. कदमों का इस्तेमाल फुल टॉस करके जरूर खेला था, ठीक से बल्ले पर आई नहीं, थोड़ी सी फंबलिंग, उसके बाद गेंद को उठाया. जब तक थ्रो करते 1 रन बनाने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 24 रनों के ऊपर. अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, अगर दमखम लगाएंगे जोहे के गेंदबाज तो शायद आप डिफेंड कर सकते इस रनों को. और एक अच्छा शॉट अगर बल्ले से निकलता है तो काफी नजदीक जा सकते हैं आप स्कोर के. 11 में 16 की आवश्यकता. यहां पर वैभव गेंदबाजी का भार संभालते हुए देखते हुए क्या करते हैं साबिर भाई के लिए. क्या बड़े हिट के लिए जाएंगे या फिर हल्का से 1-2 लेन लेके पारी को आगे बढ़ाने की कोशिश करेंगे साबिर भाई. वैभव की अगली गेंद, फिर से एक बार रिवर्स करने का प्रयास. मैंने शुरुआत में कहा था बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. यह ऐसी शॉट होती है, अगर लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद. समीकरण बदलते हुए 10 में 16 की आवश्यकता. यहां पर कौन सी भी टीम यहां से जीत सकती है. वैभव काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, मिश्रण करते हुए अपने हाथ से यहां पर फुल टॉस करके खेलने का प्रयास. वहां पर खिलाड़ी है, 1 ही रन वहां पर मुकम्मल होता हुआ, 1 ही रन यहां पर चुराने की कोशिश करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे 25 रनों के ऊपर. समीकरण बदलते हुए यहां से आने वाले 9 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता है. यहां पर अब बड़े हिट के लिए जाना पड़ेगा यहां पर बल्लेबाज को. जहां तक सवाल है गेंदबाजी का, अभी तक काफी अच्छी गेंदबाजी करते हुए वैभव अपने टीम के लिए. चलते मैदान की तरफ फिर से एक बार वैभव टू सिद्धेश बल्लेबाजी मार्ग पर. फुल टॉस करके इस गेंद को खेला, फुल टोल वसूल करने वाली गेंद, जो दबाव बन रहा था बल्लेबाज को ऊपर, इस छक्के ने पूरी पारी यहां पर बदल दी है. समीकरण काफी नजदीक आते हुए इसीलिए आसानी के साथ सिंगल और स्ट्राइक रोटेट कर रहे थे दोनों ही बल्लेबाज, क्योंकि भली भांति जानते एक खराब गेंद मिलेगी और उसको बस टारगेट करना है, सीमा बाहर भेजना है, तभी यहां पर रन बन सकते हैं. फिलहाल समीकरण आगे यहां पर बदलते हुए 8 गेंदों में 9 रनों की आवश्यकता. खराब गेंद, फुल टोल वसूल करने वाली ये गेंद थी और उसको भेजा है बाउंड्री लाइन बाहर 6 रनों के लिए. 6 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 31 रनों के ऊपर. कदमों का इस्तेमाल, स्ट्रेट ड्राइव खेला है गेंदबाज के सर के ऊपर से. खराब थ्रो वहां पर कोई खतरा नहीं, क्योंकि 1 रन पर यहां पर संतुष्ट. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचे 32 रनों के ऊपर. अभी भी कुछ बिगड़ा नहीं है. अगर अंतिम वाली गेंद अगर डॉट निकालते हैं तो शायद फिर से एक बार रोमांच आ सकता है. साबिर भाई को मालूम है इस गेंद के ऊपर क्या करना है. क्या बड़े हिट के लिए जाएंगे या फिर से एक बार स्ट्राइक रोटेट यहां पर करेंगे. फिलहाल वैभव के हाथ में गेंद है, किस प्रकार से एक डिलीवरी फेंकेंगे. कदमों का इस्तेमाल जरूर किया था 1 रन आसानी के साथ. क्या वहां पर दूसरे का प्रयास किया जाएगा. 1 रन, दूसरे का प्रयास वहां पर, खराब थ्रो वहां पर. 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचा 34 रनों के ऊपर. आने वाले 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता. अभी आपको यहां पर कमबैक करके दिखाना होगा गेंदबाज को, क्योंकि एक शॉट का काम है. अगर बल्लेबाजी अच्छी होती है और उसके बावजूद अगर बाउंड्री लाइन के अंदर अगर आप कैच पकड़ते तो शायद मैच में रोमांच और मजा आ सकता है. फिलहाल एक अच्छा शॉट पारी के नतीजे यहां पर बदल सकता है.
चलते मैदान की तरफ यहाँ पर 6 गेंदों में 6 रन डिफेंड करने हैं यहाँ पर जोहे टीम को, और 6 गेंदों में 6 रन बनाने यहाँ पर आयशा स्पोर्ट बारापाड़ा टीम को। 40 का टारगेट जरूर दिया था, अगर वो छक्का ना लगता तो शायद मजा आता इस मुकाबले में। नया आने वाले गेंदबाज है, पलाश के हाथ में गेंद है, आने वाली 6 गेंदों में 6 रन यहाँ पर बनाने हैं। सामने है सिद्धेश जो ओपनिंग करने आए थे, जो साथ निभाने आए थे साबिर भाई का, वही ओपनिंग जोड़ी मैदान में अभी तक डटती हुई। अभी तक कोई विकेट नहीं गया यहाँ पर बारापाड़ा टीम का। 6 गेंदों में 6 की आवश्यकता यहाँ पर, क्या वो करिश्मा कर सकते पलाश? पहले 2-3 गेंदों के ऊपर निगाहें रहेंगी, अगर 2-3 गेंदे डॉट निकालते हैं, कैचेस पकड़े जाते हैं तो शायद मैच में रोमांच फिर से एक बार आ सकता है। पलाश की गेंद सिद्धेश के लिए, पुल किया इस गेंद को, गेंद हवा में, और इसी गेंद के ऊपर बारापाड़ा टीम ने यह मुकाबला यहां पर जीता है। शानदार बल्लेबाजी यहां पर, शुरुआत में सोच संभल कर खेले और उसके बाद जैसे ही वैभव की वो गेंद मिली उसको सीमा पार भेज दिया, और वहीं पर ही बारापाड़ा टीम काफी मजबूत स्थिति में जाके पहुंची। बारापाड़ा टीम ने यहां पर जीत हासिल की है, जिंकलेल्या तसेच हारलेल्या